नमस्कार मित्रांनो, हुकुमाची राणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघतोय की घरात कोणाच्या तरी चुकांवरून खूप मोठी चर्चा सुरू असते आणि वातावरण तणावाचं असतं. राणी तिथं अगदी शांतपणे सगळ्यांना एक गोष्ट समजावून सांगते की समोरच्याने केलेल्या चुका आपण विसरून जाऊ किंवा त्यांच्यावर पांघरून घालू असं ती अजिबात म्हणत नाहीये. पण माणुसकी नावाची एक गोष्ट असते. ती घरातल्यांना विचारते की त्यांनी चुकीचं वागलं म्हणून आपण आपली माणुसकी सोडून द्यायची का? ते याच कुटुंबाचा भाग आहेत. त्यांना असं वाऱ्यावर सोडून देणं संस्काराच्या विरोधात आहे आणि ती सगळ्यांना विनंती करते की आपण त्यांना पुन्हा एकदा घरात घेऊया. राणीने मांडलेला हा मुद्दा सगळ्यांना पटतो आणि तिथेच तिला खऱ्या अर्थाने माडिगांची सून म्हणून मान्यता मिळते. राणीचा शब्द मनाला देऊन घरच्यांना तिला एक संधी दिली, पण सोबतच एक कडक अटही घातली आहे. राणी उर्मिला ताईंना सांगते की ही तुम्हाला घरात घेण्याची शेवटची संधी आहे. यानंतर जर पुन्हा काही चूक झाली तर त्या क्षणी तुम्हाला घराबाहेर काढलं जाईल. राणीने ज्या जबाबदारीने ही अट घातली त्यातूनच तिच्या घरावरील नियंत्रण आणि तिचे संस्कार दोन्ही दिसून येतात. राणी उर्मिला ताईंना स्पष्टपणे सांगते की आज मी तुम्हाला घरात घेते, पण याचा अर्थ असा नाही की विक्रांतला या घरात कोणतीही जागा आहे. दुसरीकडे बघायला गेलं तर हा सीन खूपच भावनिक होता, कारण राणीने एवढं सगळं होऊनही जेव्हा त्यांना माणुसकीने वागवलं तेव्हा उर्मिला ताईंचं मन अगदी वितळून जातं. त्या राणीची मनापासून माफी मागतात आणि डोळ्यात पाणी आणून सांगतात की मी तुझ्याशी कितीही वाईट वागले, पण तरी आज तू माझ्या पाठीशी उभी राहिलेस. हे बघताना खरंच डोळे ओले होतात, कारण परिस्थिती अशी होती की कोणीही कोणाला माफी दिली नसती. पण राणीने इथं स्वतःच्या मोठेपणाने सगळ्यांना जिंकून घेतलं. राणीने दिलेली संधी आणि तिच्या या वागण्याने घरच्यांच्या सगळ्यांचीच बोलती बंद झाली आहे. एकीकडे उर्मिला ताईंचं झालेलं हे परिवर्तन आणि दुसरीकडे राणीने घेतलेला हा खंबीर निर्णय, यामुळे घराचं वातावरण अचानक बदललंय. राणीच्या या कृतीने तिच्याबद्दलचा आदर घरच्यांच्या मनात किती वाढला असेल हे उर्मिला ताईंच्या चेहऱ्यावरून आणि त्यांच्या प्रतिक्रियेवरून अगदी स्पष्ट कळत होतं. हा एपिसोड बघताना असं वाटलं की राणीने केवळ घरच नाही तर माणसाची मनं सुद्धा जिंकायची हे दाखवून दिलंय. या पूर्ण एपिसोडमध्ये राणीची एक वेगळी बाजू बघायला मिळाली, जिथे ती अधिकार गाजवते पण त्यांच्यासोबतच माणुसकीची कास सोडत नाहीये. उर्मिला ताईंच्या मनात जो काही द्वेष होता तो राणीच्या निर्णयाने पूर्णपणे संपल्यासारखा वाटतोय. राणीने हे सिद्ध केलंय की सूड घेण्यापेक्षा माफ करण्यात आणि समोरच्याला सुधारण्याची संधी देण्यात जास्त ताकद असते. हा सीन खूप खरंच पॉवरफुल होता. राणी जेव्हा उर्मिला ताईंना म्हणते की मी तुम्हाला घरात येण्याची संधी दिली, पण याचा पश्चाताप मला होऊ देऊ नका, तेव्हा तिच्या आवाजातली ती जरब आणि तो समंजसपणा खूप महत्त्वाचा होता. राणीच्या या निर्णयामुळं आता उर्मिला ताईंचं पुढचं आयुष्य कसं असेल आणि त्या राणीच्या विश्वासाला कसं पात्र ठरतील हे बघणं खूप उत्सुकतेचं असणार आहे. मालिकेच्या या वळणावर राणी आता खऱ्या अर्थाने घराचा कणा बनली आहे. तुम्ही जर हा एपिसोड बघितला तर तुम्हालाही जाणवेल की राणीच्या निर्णयामुळे कसं एक नकारात्मक वातावरण सकारात्मकतेत बदललं आहे. राणीने दाखवलेला तो संयम, ती समजूतदारपणा आणि त्याचवेळी कडक भूमिका, या तिन्ही गोष्टींचा मेळ तिने इतक्या छान पद्धतीने साधलाय की प्रेक्षकांनाही तिचं कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही. हे केवळ एक पात्राचं वागणं नव्हतं, तर ते एक खऱ्या संस्कारित सुनेचं दर्शन होतं. हा एपिसोड शेवट ज्या पद्धतीने झाला त्यात एक प्रकारची शांतता आणि नवीन नात्याची सुरुवात जाणवते. उर्मिला ताईंना मिळालेली ही दुसरी संधी त्यांच्या आयुष्यातील एक नवीन पहाट ठरेल असं वाटतंय. राणीने ज्या प्रकारे सगळ्यांना सांभाळून घेतलंय त्यातून हेच समजतं की हुकुमाची राणी ही केवळ नावात नाही तर तिच्या वागण्यातही आहे. खरंच आजचा एपिसोड खूप मनाला खूप भावून गेला. राणीच्या पात्राचा हा प्रवास खरोखरच कौतुकास्पद आहे. कठीण प्रसंगात डगमगून न जाता शांतपणे आणि धैर्याने कसं वागावं याचा एक उत्तम धडा तिने आज सगळ्यांना दिला आहे. मालिकेच्या पुढील भागात आता विक्रांतच्या आयुष्यात काय घडतं आणि राणी त्याच्याबद्दल काय भूमिका घेते हे पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. पण आजचा दिवस पूर्णपणे राणीच्या नावावर होता हे नक्की. शेवटी इतकंच म्हणेन की राणीने आज जे काही केलं ते पाहताना एक समाधान मिळालं. माफी देणं काही सोपं काम नसतं, विशेषतः जेव्हा तुमच्यासोबत चुकीचं घडलं असेल, पण राणीने ते सहज करून दाखवलं. हा एपिसोड एका अशा वळणावर आला की जिथे आता नात्यांमध्ये अधिक जवळीक निर्माण होईल असं वाटतं. खरंच राणीने जिंकली आज सगळ्यांची मनं. धन्यवाद मित्रांनो.